सर, शुभ्या सांग बर, अकबरचा जन्म केव्हा झाला? शुभ्या शांतपणे उत्तर देतो. हे बघा सर, मी इथे शिकायला येतो, बाळपणाच्या नोंदी ठेवायला नाही. डॉक्टर, काका पौष्टिक खा, बदाम खा भिजवून, फळे खा, पालेभाज्या खा, घरातला खावं जरा, रोज काय वडापाव मिसळ. काकू, तुम्हीच समजून सांगा ह्यांना. डॉक्टर, 1000 वेळा सांगितलं, डॉक्टरच्या मड्यावर पैसा घालण्यापेक्षा चांगलं चुंगलं खाण्यावर घालवा. मास्तर, त्याने भांडी घासली, त्याला भांडी घासावी लागली, या 2 वाक्यात फरक काय आहे? गाण्या, पहिल्या वाक्यात कर्ता अविवाहित आहे आणि दुसऱ्या वाक्यात कर्ता विवाहित आहे. मास्तरचे डोळे भरून आले. पूर्वी आई म्हणायची, माझा श्रावण बाळ, माझा श्रावण बाळ, आणि आता आई म्हणते, बाळा, किमान श्रावण तरी पाळ. अंबानीचं पोरगं लाडात आलं तर खेळायला जेट, ठाकरेंचं पोरगं लाडात आलं तर कॅबिनेट थेट, आपलं लाडात आलं तर मोबाईल आणि नेट, आम्ही लाडात यायचो तेव्हा कानाखाली थेट. नवरा, आज भाकरी जरा जास्त जाड झाली नाही का? बायको, वडापाव बर्गर पिझ्झा खाताना बरं मगरीसारखं तोंड उघडता, भाकरी तर पातळ हवी म्हणे. बाळाला विचारलं, बाळ तू कोणाजवळ झोपणार? आईजवळ की पप्पाजवळ? म्हणे, कूलरजवळ, ह्याला म्हणतात उन्हाळा. मुख्याध्यापक, तुमचा मुलगा शाळेत नेहमी त्रास देतो, तुम्ही भेटायला या उद्या. तो घरी पण खूप त्रास देतो, आम्ही बोलवतो का तुम्हाला? सासऱ्याने सासूचं ऐकलं तर ते समजूतदार, नणंदनं तिच्या नवऱ्याचं ऐकलं, नणंदच्या नवऱ्याने नणंदचं ऐकलं तर ते प्रेम, आणि मुलानं सुनेचं ऐकलं तर तो बायकोचा बैल. दोन बायका बोलत चालताना माझ्या गाडीला धडकल्या आणि बोलल्या, नीट बघून गाडी चालव की. डोक्याला हात लावला राव. एकतर गाडी बंद होती आणि दुसरं म्हणजे पार्किंगला होती. काही लोकांना सरळ सरळ येडं म्हणता येत नाही, म्हणून लोक त्यांना अतिशहाणा आहे असं म्हणतात. आई म्हणते, मुलगी परक्याचं धन. सासूबाई म्हणतात, दुसऱ्या घरातून आलीस. जर तिला आपलंच घर नसेल तर दिवाळीची साफसफाई कॅन्सल. बंड्याचं लग्न ठरणार असतं. मुलगी पाहण्यासाठी तो मुलीच्या घरी येतो. बंड्या, मला ना अगदी काटकसरीनं राहणारी मुलगी हवी आहे. तुम्ही त्यासाठी काय करू शकता? मुलगी, मी साखरेच्या बिस्किटावरची साखर काढून त्यांना चहा करू शकते. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.